की आईला किंमत राहिलेली नाही, आईच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, आई या व्यक्तीला किंमत राहिलेली नाही आणि आई या रोलला किंमत राहिलेली नाही. त्याच्यावर रील्स केले जातात, त्याच्यावर मेकअप केला जातो, त्याच्यावर डान्स केले जातात, पण ऍक्च्युअली त्याच्यामधला गाभा हा पूर्णपणे सुकत चाललाय असं मला वाटतं. आणि ह्याचा मी दोष आयांना देत नाही, कारण समाजाने हे आयांच्या गळ्यात मारलेलं आहे की हे सगळं जमलं पाहिजे. आणि त्या मुलाचं सक्सेस नावाचा एक कार्यक्रम त्यांनी आयांच्या गळ्यात मारलेला आहे. ते नाही झालं तर त्याची जबाबदारी आणि त्याची लाज आयांच्या गळ्यात मारलेली आहे. तर आपण त्या आईला बजेट दिलं आहे, आपण तिचा वेळ तिथे बांधून ठेवला आहे, तर तिला ऑथॉरिटी सुद्धा लागणार आहे. मग ती म्हणते की जर हे मूल काय करतं ह्याच्यावर जर माझं मातृत्व सारखं मोजलं जाणार असेल तर हे मूल कशा प्रकारे वाढवलं जात आहे हे सुद्धा मी सांगणार. की माझ्या मुलांनी जोवर दैदिप्यमान काहीतरी जागतिक लेवलला तो करत नाही, निदान कॉलनी लेवलला तरी करायला सुरुवात करत नाही, तोवर माझ्या मातृत्वाला आणि पितृत्वाला काही अर्थच राहिला नाही. आणि मग डेस्परेटली त्या मुलांशी प्रेमाने वागत राहणे, नवीन भाषेमध्ये आपण आधुनिक पालक आहोत हे दाखवण्यासाठी सतत त्यांच्याशी खूप बोलत राहणे, सगळं सगळं सांगायचं नावाचा जो एक मूर्खपणा चालू असतो की तू मला सगळं सगळं सांगायचं, मी तुला सगळं सगळं सांगायचं. की मदर्स डेला जर मुलांनी तुम्हाला कार्ड्स करून दिली नाहीत तर तुमचं मातृत्व फुल होत नाही. तुमची मुलं जेव्हा कुशीत येऊन झोपतात आणि कुठेतरी दुखलं की आई ग म्हणतात, तिथे तुमचं मातृत्व सफल झालेलं आहे. सगळ्या पालक मित्रमैत्रिणींना सुरुवातीला नमस्कार. आज सेल्फलेस पेरेंटिंगच्या पहिल्या व्हिडिओ पॉडकास्टचा विषय काय असावा असा जेव्हा विचार करत होते तर मला असं वाटलं की मदरहूड हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि माझं स्वतःचं मातृत्व जेव्हा तो प्रवास सुरू झाला तर त्या काळात मला येणारे काही प्रश्न किंवा त्याच्यानंतर ह्या पुढच्या काळामध्ये मी ज्या काही पालकांना भेटले त्या पालकांशी गप्पा मारत असताना ज्या आयांचे प्रश्न मला जाणवले तर त्या प्रश्नांची उकल करता येईल का. आणि आता मदर्स डे सुद्धा येतो आहे, तर मदर्स डेच्या निमित्ताने आयांची एक एम्पॉवरमेंट म्हणूयात किंवा आयांना एक इन्साइटफुल असं काहीतरी द्यावं अशा हेतूने आजचा हा एपिसोड मदरहूडला डेडिकेटेड आहे. माझ्या पहिल्या व्हिडिओ पॉडकास्टला माझे अत्यंत लाडके पेरेंटिंग कोच आणि मागच्या वर्षी सगळ्यात जास्त ऐकला गेलेला एपिसोड ज्यांचा होता असे डॉक्टर भूषण शुक्ल आलेले आहेत. तर मी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पहिल्यांदा स्वागत करते. सर थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. पहिला प्रश्न मला अगदी बेसिक विचारायचा आहे आणि तो असा आहे की आई आणि मूल म्हणजे मातृत्व ही खरं खूप अशी नॅचरली उर्मी असते आईपणाची प्रत्येक स्त्रीला, तर त्या नात्याचा मूळ गाभा काय आहे. आपलं जे सर्व आयुष्य आहे त्यात आपण हे नेहमी ऐकत असतो की ही सगळी माया आहे वगैरे वगैरे म्हणतात. तर ती माया आहे का नाही हे मला माहिती नाही, पण सत्य जे आहे की जे एका गोष्टीवर तुमचं अख्खं आयुष्य तिथून सुरू होतं आणि त्याच्यामुळेच ते सुरू राहतं, ते नातं म्हणजे आई आणि मुलाचं नातं आहे. अगदी. म्हणजे मेडिसिनमध्ये आम्ही असं नेहमी म्हणतो की मातृत्व ही खात्रीची गोष्ट असते, पितृत्व हे ॲझम्पशन असतं. तशातला जो भाग आहे की हे निसर्गाने इतकं वेगळ्या प्रकारे खास वेळ देऊन खूप मेहनत घेऊन बनवलेलं नातं आहे. त्यामुळे आता जरी आपण सगळे आम्ही बाप मंडळी जरी अगदी काय म्हणणार त्याला धोतराचा काचा बांधून त्याच्यात उतरलो असलो तरी सुद्धा या मूळ नात्याची जी खोली आहे ती बाकी कशाला सुरुवातीला येऊ शकत नाही. त्यामुळे निसर्गाने बाळामध्ये आणि आईमध्ये अशा प्रकारच्या यंत्रणा निर्माण केल्या आहेत की ते जन्माला यायच्या आधीपासूनच ते ऍक्च्युली बाळ आईच्या मनात तयार झालेलं असतं. अगदी. आणि मग त्यानंतर ते कधीतरी प्रत्यक्ष हातात येतं. बरोबर. आणि त्यानंतर मुलाची आणि आईची एक विशिष्ट प्रकारे सांगड बसते आणि ही पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये बसते की तेव्हा
त्या बाळाचं सगळं सांभाळणं, बाळाला पाजणं, बाळाला झोपवणं, बाळाला ढेकर द्यायला लावणं, बाळाचं आवरणं, या सगळ्यामध्ये आई जे काय करत असते, आणि आई हा जो एक, त्याला खरं तर ना त्याला शब्द नाहीये, त्या नात्याला किंवा ते जे काय सर्व प्रकरण आहे आई नावाचं, ते बाळाच्या मनामध्ये एक पूर्ण जागा व्यापून त्याच्या ऍक्च्युली मेंदूला फिजिकल शेप देत असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी अनेक आयांना बहुतेक माहिती नाहीये आणि ज्यामुळे त्यांना आईपणाचं महत्व लक्षात येत नाही असं मला वाटतं, की तुमच्या आयुष्यात पुढे बनणारी जी सगळी नाती आहेत ती या नात्याच्या टेम्पलेटवर बनतात. हे मूळ नातं आहे ज्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती माणूस आयुष्यभर दुसऱ्या नात्यांमध्ये पुन्हा पुन्हा रिक्रिएट करत असतो. इतकं महत्वाच्या गोष्टी पहिल्या 3 ते 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये घडतात आणि ह्याची खूपशा आयांना माहितीच नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे त्या स्वतःचा रोल हा किती महत्वाचा आहे आणि लिटरली अख्खी मनुष्यजात, आपली अख्खी संस्कृती, आपला धर्म, माणूस म्हणून आपण जे काय आहोत त्या सगळ्याचं बेसिक टेम्पलेट आई आणि मुलाचं नातं आहे. कारण गंमत अशी आहे त्यातली की आईचा त्यातला रोल फार स्वच्छ आहे, बरोबर, की जे काय आहे ते सगळं त्या वेळात मुलाला देणं आणि ते प्रेमाचं नातं, घट्ट नातं बनवणं. इथे तो संपत नाही, हा पहिला टप्पा झाला. आणि ह्याच्या पुढे स्वतःच्याच हाताने आईला हळूहळू हळू हे नातं सोडवावं लागतं आणि त्या मुलाला जगात पाठवावं लागतं. म्हणजे हे सगळं स्वतःच्या हाताने बांधायचं आणि नंतर एक एक वीट सगळी उतरून परत जागा तिथली मोकळी करायची. इतकं कॉम्प्लिकेटेड काम, स्वतःच्याच हाताने बनवलेली गोष्ट स्वतःच डिसमॅन्टल करायची आणि मुलाला जगामध्ये पाठवायचं, हे तिथे मातृत्वाची पूर्तता होते. खरं, पहिल्या टप्प्यात संपत नाही, ते दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मातृत्व संपतं. पण सर, मला आता हे आपण म्हणतोय की हा जो गाभा आहे आणि त्याची तुम्ही आता इतकं छान महत्त्व सांगितलं, पण मी आता स्वतःच्या अनुभवातनं असेल किंवा काही मित्रमैत्रिणींच्या अनुभवातनं असेल, असं लक्षात येतं की मुळात आयांमध्ये मला असं जाणवतं की माझं मुलाबरोबर नेमकं मला कसं नातं निर्माण करायचं आहे किंवा त्याचा तो बेस काय असला पाहिजे, तर कुठेतरी त्यामध्ये कन्फ्युजन आहे की काय मनात आयांच्या. कारण तो मुळात त्याचा जो मूळ हेतू आहे त्या नात्यामधला, तर त्याच्यापासून कुठेतरी भरकटतोय का काय असं कुठेतरी जाणवतं. तर ते तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? या नात्याचा हेतू जो आहे तोच एक अत्यंत विश्वासाची, घट्ट आणि कायमचा नातेसंबंध निर्माण करणं, एवढा एकच या नात्याचा उद्देश आहे. रिझन ऑफ एक्झिस्टन्स जे म्हणतात ते हे आहे. आपण हे जे त्याच्यामध्ये बाकीचे मसाले भरायचा प्रयत्न करतोय ना, की मला, तू जे शब्द वापरलाय की मला या नात्याचा अशा प्रकारे पाया घालायचा आहे, हा जो आव आहे हा अनैसर्गिक आहे. कारण हे नातं उत्तम होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ऑलरेडी तिथे आहेत. बरोबर, प्राण्यांमध्ये सुद्धा असतात जे आपण बघतोय. तर त्या रस्त्याला, त्या प्रवाहाला मोकळेपणाने वाहू देणे आणि त्याच्या मध्ये मध्ये अडथळे निर्माण न करणे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. हे जे चाललेलं आहे की ही नदी आहे ना, ही आम्हाला जरा बघवत नाहीये, हा आपण हिचं सुशोभीकरण करूया नावाचा जो कार्यक्रम चाललेला आहे, की त्यामुळे मग त्याच्या भोवती उगवलेली झाडं उपटूया, मग तिथे संगमरावराच्या पायऱ्या लावूया. काही ठिकाणी तुम्ही अहिल्यादेवी होळकर होणे आणि लोकांना पूजा करता यावी, आंघोळ करता यावी यासाठी सुरक्षित घाट बांधणे, इथपर्यंत नदी बरोबरचं इंटरफिअरन्स ठीक आहे. पण हे जे बळजबरीचं सुशोभीकरण नावाचा जो नैसर्गिक प्रवाहाची विकृती करायचा जो कार्यक्रम चालवलेला आहे, आणि ह्याचा मी दोष आयांना देत नाही, कारण समाजाने हे आयांच्या गळ्यात मारलेलं आहे. की हे सगळं जमलं पाहिजे आणि त्या मुलाचं सक्सेस नावाचा एक कार्यक्रम त्यांनी आयांच्या गळ्यात मारलेला आहे. ते नाही झालं तर त्याची जबाबदारी आणि त्याची लाज आयांच्या गळ्यात मारलेली आहे. आणि आयांनी हे सगळं तो
काय म्हणतो आपण, मदर ऑफ हो हो, सोन्याच्या पिंजऱ्यात आतमध्ये बसून वर त्या लॉकला पॉलिश करतायत. हा जो प्रकार चाललेला आहे इथे ती सगळी धडपड आहे की त्यातली जी नैसर्गिकता आहे, त्यातलं जे सौंदर्य आहे, त्यातली जी ताकद आहे ती आपण बळजबरीने एका वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि हे जे अत्यंत खोटारडं, अनैसर्गिक आणि घातक नात्याचं बळजबरीचं सुशोभीकरण जे चाललेलं आहे तिथे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. राईट, बरोबर आहे. अगदी अगदी. मला असं वाटतं की म्हणजे सतत ते जे आया प्रूव्ह करत असतात ना की हे माझं आहे, माझीच जबाबदारी आहे, आणि तुम्ही म्हणला तसं सेम की लोकांनी ते लादलेलं असल्यामुळे थोडंसं माझ्या डोक्यात सर ॲक्च्युली आत्ता बोलताना एक म्हणजे आईपणाकडे तर आपण येतोच आहोत, पण थोडासा एक वेगळा प्रश्न आत्ता गंभीर आहे आणि थोडासा असं वाटलं मला म्हणून विचारायचं आहे की सध्या असं बघितलं जातं की जी मुलं जन्माला येत आहेत तर त्यामध्ये ना न्यूरोडायव्हर्सिटीचं प्रमाण जास्ती वाढतंय. तर अशामध्ये मातृत्वाच्या अंगाने जर आपण विचार करायचा झाला तर नेमकं काय त्याच्यामागची कारणं आहेत की का गेल्या काही वर्षात हे प्रमाण वाढताना दिसतंय? शास्त्र म्हणण्यापेक्षा विज्ञान म्हणूया, कारण शास्त्र हा खूपच बदनाम शब्द आहे. तर विज्ञान आणि जनमत हे ॲक्च्युली वेगळ्या वेगळ्या दिशेने इथे चाललेले आहेत. कारण आपण हे जे स्टेटमेंट समोर ठेवतो आहोत की न्यूरोडायव्हर्सिटी हा अत्यंत एक गोंडस शब्द दिलेला आहे. त्याचा बेसिक अर्थ असा आहे की जन्माला येताना तो मेंदू काहीतरी अपंगत्व किंवा वेगळेपण घेऊन जन्माला येतो आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम येत आहेत. चार चौघांना ज्या गोष्टी सहजतेने जमायला पाहिजेत त्या या मेंदूला नैसर्गिकरित्या जमत नाहीयेत, त्या शिकवाव्या लागतात आणि ते सुद्धा प्रयत्न बरेचदा तोकडे पडतात. ह्याला आपण न्यूरो डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स म्हणतो. ह्यातला सर्वात महत्वाचा भाग हा आहे की न्यूरो डेव्हलपमेंटल प्रॉब्लेमची जी व्याप्ती आहे, त्याची जी डेफिनेशन आहे, त्याचे जे ऑपरेशनल क्रायटेरिया आहेत, त्याचं जे डायग्नोसिस आहे हे ओव्हर पिरियड ऑफ टाइम डायल्यूट झालेलं आहे. ओके. असं समज की 100मध्ये 90 मार्क जर मिळाले तरच एखादी व्यक्ती पास झाली असं जर आपण म्हणत असू की से ऑटिझम आहे, जी अत्यंत कोअर न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे, की पूर्वी जर 100 प्रश्नांचे किंवा 100 क्रायटेरियांपैकी जर 90 क्रायटेरिया पूर्ण झाले तरच आपण त्याला ऑटिझम म्हणत होतो. बरोबर. त्यामुळे पूर्वी 90% वर मार्क मिळवणारी माणसं फार थोडी होती. आता आपण ग्रेड इन्फ्लेशन केलेलं आहे आणि आपण ते क्रायटेरिया खूप वाढवलेले आहेत. आपण म्हणजे ज्या क्लासिफिकेशन सिस्टीम्स आहेत त्यांनी लॉन्जिट्युडिनल अभ्यास केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की काही काही गोष्टी या खरं ह्याचाच भाग आहे जे आपण आजपर्यंत समजत नव्हतो. तर आता उदाहरणार्थ सेन्सरी इश्यूज आहेत, बरोबर, अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. त्यामुळे त्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे आता तुम्हाला 100 पैकी 50% मार्क मिळाले तरी तुम्ही ऑटिझमसाठी क्वालिफाय होत आहात. अच्छा. हा जो त्यातला भाग आहे त्यामुळे हा आकडा वाढलेला आहे. ओके, बर. हा त्यातला महत्वाचा भाग. काही गोष्टी आहेत की आईचं वय एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जास्त असणं किंवा अनेक हायपोथिसिस आहेत जे 100% प्रूव्ह झालेले नाही आहेत की कुठल्या ना कुठल्या प्रकारचे जेनेटिक डॅमेज हे काही गोष्टींमुळे होत आहेत का, ह्याच्याबद्दलची शंका आहे. दुसरा एक विचार प्रवाह असा आहे की ह्यातली अनेक मुलं ही पूर्वी कदाचित जन्मालाच आली नसती. ओके. आपण आधुनिक विज्ञानाच्या मदतीने गर्भधारणा होणारा प्रत्येक गर्भ हा जन्मापर्यंत आता नेऊन पोहोचवू शकतोय. राईट. साधा विचार कर, सिझेरियन सेक्शन ही गोष्ट जर नसती तर किती आया आणि किती मुलं ही आज या जगात नसती. ही जी रियालिटी आहे यामुळे ही हा नंबर, अशी शंका आहे, याच्याबद्दल 100% खात्री नाही आपल्याला अजून, पण ही या सर्व गोष्टी त्याला हळूहळू कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. हे थोडं आजकाल वाहन अपघातात फार लोक मरतात, आमच्या आजोबांच्या वेळेस असं नव्हतं असं म्हणण्यासारखं आहे. अहो, तुमच्या आजोबांच्या वेळेस एवढी वाहनच नव्हती हो. तुमच्या आजोबांच्या वेळेस बैलगाड्या होत्या आणि सायकली होत्या आणि त्यातही ऍक्सिडेंट होऊन लोकांचं जे काय बरं वाईट व्हायचं ते होत होतं. तर ह्याच्या अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पैलू आहेत. त्याच्यामुळे हे जे सरधोपट आहे की काहीतरी आता बिघडलंय त्यामुळे खूप मुलांना ऑटिझम होतोय, ह्या अजिबात योग्य आणि कुठल्याही प्रकारचा शास्त्राधार नसलेलं विधान आहे. हे शास्त्रीय सत्य आहे.
स्त्रियांमध्ये वाढत असलेलं ॲडिक्शनचं प्रमाण किंवा एक्सिडेंटरी लाईफस्टाईल जी आपण आता अनेक वर्ष झाली गेली अडॉप्ट केले, किंवा तुम्ही मगाशी जसं म्हणलात की लेट प्रेग्नन्सीज असतात, तर ह्याचाही त्याच्यामध्ये तेवढाच आहे का रोल? म्हणजे कारण IVF किंवा ह्या गोष्टी आता इतक्या जनरली आपल्याला ऐकायला मिळतात की ती ट्रीटमेंट घेतली जाते आणि मगच मूल होत आहे की काय, तर त्याचा काही रोल आहे का? मला वाटतं की कुठल्या तरी गायनिकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेटिशियन्सशी याबद्दल चर्चा करायला पाहिजे की खरंच एकूण ज्या प्रेग्नन्सी होतात जगामध्ये त्यापैकी IVFने किती होतात. बरं, हा आकडा बघणंही महत्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यावर मर्सिडीजची जाहिरात दिसते, याचा अर्थ भारतामध्ये 1 कोटी मर्सिडीज दरवर्षी नाही विकल्या जात. हे त्यातलं भानही महत्वाचं आहे. मला अनेक हे जे असे सरळ धोपट सरसकट जे वाक्प्रचार आहेत की नाही आजकाल IVF शिवाय होतच नाही, हो का? जरा आकडे बघा ना, जरा आकडे सांगा, मग आपण बोलूया. आता हे साहजिक आहे की आपण लग्न जितक्या उशिरा करणार आणि आपल्याकडे अजून तरी लग्नाच्या आधी मुलं होणं हे इतकं सरसकट होत नाहीये. लोक तेही म्हणायला की आजकाल काय सगळ्यांना लग्नाच्या आधीच मुलं होतात, असं 5 वर्षात म्हणायलाही लागतील कदाचित 2 लोकांना झाल्यावर. पण हा जो भाग आहे की जिथे जास्त मदत लागते आहे, तर तिथे जसं पूर्वी लग्न हे एक भटजी मुलीचा मामा मुलाचे आई वडील यांच्या जोरावर होत होतं, ते आता 20 लाख रुपये खर्च केल्याशिवाय होत नाही, तशातला कदाचित हा प्रकार असावा. सो ही शक्यता आहे, नाही असं नाही. पण अजूनही ह्याच्यावर ठामपणाने आपण उत्तर देण्याच्या स्टेटला पोहोचलेलो नाही आहोत. काही लोक म्हणतात की प्रदूषणामुळे होतं. 50 वर्षापूर्वी जेव्हा बायकांना लाकडावर स्वयंपाक करावा लागत होता तेव्हा त्यांचे लंग्स डॅमेज होत होते. बरोबर, घरोघरी कुकिंग गॅस आता पोहोचल्यावर बायकांचे छातीचे फुफ्फुसाचे विकार कमी झालेले आहेत जगभरचे. म्हणजे ऍक्च्युअली पोल्युशनला एक्सपोजर तेव्हा जास्त होतं की डिझेलची गाडी नव्हती, पण लाकडाचा आणि चुलीचा धूर होता, ज्याच्यामुळे लंग्स व्हिजिबली डॅमेज होणे इतपत पोल्युशनचा त्रास त्या स्त्रियांना होत होता. ही रियालिटी आहे, ही रियालिटी आहे. त्याच्यामुळे जसे आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात इन्क्लूड करतो आहोत, तसे त्याचे वेगळे वेगळे बरे वाईट परिणामही आपल्याला दिसायला लागतात. पण ही ऑपॉर्च्युनिटी घेऊन एक गोष्ट निश्चित सांगायला पाहिजे की मिझल, मम्स आणि रुबेला याचं जे व्हॅक्सिन आहे, MMR व्हॅक्सिन ज्याला म्हणतात, आणि ते साधारण 9व्या महिन्यामध्ये दिलं जातं. आणि बरेच मला पेशंट्स ऑटिझमचे असलेल्या मुलं असलेले यांचे आई वडील आम्हाला म्हणतात की अहो ते व्हॅक्सिन दिलं आणि पुढच्या काही महिन्यात आम्हाला हे दिसायला लागलं. त्याची गंमत अशी आहे की MMR व्हॅक्सिनमुळे ऑटिझम होतो असं सांगणारा एक ब्रिटिश पीडियाट्रिशियन त्यांनी एक खोटा पेपर पब्लिश केला होता. तो पेपर आता रिट्रॅक्ट झालेला आहे. या माणसाला अशा प्रकारचा अपप्रचार केल्याबद्दल जनरल मेडिकल काउन्सिलनी रजिस्टरवरनं काढून टाकलाय. तो आता प्रॅक्टिस करू शकत नाही डॉक्टर म्हणून. इतके त्यांनी खोटा डेटा गोळा करून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी हा उद्योग केलाय. पण अशा गोष्टी लोकांच्या डोक्यात पक्क्या चिटकून राहतात. आणि ऑटिझमची गंमत अशी आहे की मेजॉरिटी मुलांचा ऑटिझम हा वयवर्ष 9 महिने ते 12-15 महिने ह्याच्या सुमारास त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होते. मूल जेव्हा बोलायला लागतं, चालायला लागतं आणि घरच्यांशी इंटरॅक्ट करायचं त्याचं वय होतं आणि ते करत नाहीये, तेव्हा ऑटिझमची शंका घेतली जाते आणि ते एक्झॅक्टली हेच वय आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर उद्या 6व्या किंवा 9व्या महिन्यामध्ये करायचा कुठला तरी धार्मिक विधी असता तर लोक असंही म्हटले असते की हा धार्मिक विधी केला आणि आमच्या मुलाला ऑटिझम झाला. त्याच्यामुळे हे फक्त कावळा बसायला आणि फांदी मोडायला वाली वेळ आहे. त्या व्हॅक्सिनची वेळ आणि ऑटिझम अपीअर होण्याची नैसर्गिकरित्याची जी वेळ आहे ही सेम आहे. आणि जेव्हा MMR व्हॅक्सिन नव्हतं तेव्हा ही बऱ्यापैकी ऑटिझम दिसत होता. म्हणजे ऑटिझम ही संकल्पनाच जी लिओ कॅनरनी आणलेली आहे, हे डायग्नोसिस जे त्यांनी शोधून काढलंय, हे कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिन यायच्या आधीची गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण कुठल्याही जनरलाइज स्टेटमेंटला असं पटकन बळी न पडता त्याच्या अगदी. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तो आहे. विज्ञानाचा सत्याचा रस्ता हा कॉम्प्लिकेटेड आहे आणि कमालीचा बोरिंग आहे. कारण तो असा पटकन कोणावर तरी दोष टाकतच नाही. मग लोकांना आवडत नाही ते की आम्हाला कोणाचा गळा चिरायचा ते आधी सांगा. चिरायला गळा मिळणे ही लोकांची एक अत्यंत जबरदस्त इच्छा असते आणि सायन्स काही ते त्यांना पटकन देत नाही. त्याच्यामुळे मेजॉरिटी लोकांना सायन्स रूपी गाय आवडत नाही, तिचं फक्त टेक्नॉलॉजी रूपी दूध आवडतं. कारण ते सोपं असतं वापरायला. अगदी अगदी मस्त. मला सर आता एक असं विचारायचं आहे की
ओव्हर द पिरियड आपण जे मदरहूड मध्ये होणारे बदल, म्हणजे पूर्वीच्या आया आत्ताच्या आया असा कुठेतरी एक विचार करत होते, तर तेव्हा असं थोडंसं असं जाणवलं की पूर्वी तेवढे न जाणवलेले किंवा असे काही फ्रिक्शन्स आता दिसतात. म्हणजे कुठेतरी ना, तुम्ही जसं म्हणलात की आई मुलाचं नातं जसं आपण पहिल्या प्रश्नात डिस्कस केलं, तर त्यातलं ते नॅचरल इन्स्टिंक्ट जे म्हणतोय आपण ते कुठेतरी कमी होऊन जास्ती प्रॅक्टिकॅलिटीकडे ते झुकतंय का नातं किंवा त्याचं हे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आपण हे जे पालकत्व किंवा आई आणि मुलाचं नातं आहे याचा एक पॅरलल घेऊन विचार करूया. आपण नोकरीशी कम्पेअर करूया. पूर्वी, आपण ज्याला पूर्वी म्हणतो आहेत, आता या पूर्वीचं क्वालिफिकेशन काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली 30 वर्षापूर्वीचं म्हणायचं, 50 म्हणायचं का 100 म्हणायचं, हे ज्याने त्याने ठरवावं. पण डिग्री मिळाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक नोकरी मिळणे, ती नोकरी जन्मभर टिकणे आणि त्याला एका ठराविक अंतराने किरकोळ प्रमोशन्स मिळत राहणे, हा व्यावसायिक आयुष्याचा क्रम हा लोकांना यशस्वी वाटत होता. की BA झाल्यानंतर, BCom झाल्यानंतर मी अमुक एका कंपनीमध्ये लागलो, त्याच कंपनीमध्ये 35 वर्ष काम केलं, 40 वर्ष काम केलं आणि वयाच्या 58व्या वर्षी काय फ्लोअर मॅनेजर, जनरल मॅनेजर, काय ज्या काहीतरी 4 किंवा 5 प्रमोशन्स घेऊन त्या पगाराला रिटायर झालो तिथे. बरोबर. आणि आता कंपनीचा फंडाचं मिळालेलं आहे, त्याच्यातनं मुलीचं लग्न केलं आणि आता कुठेतरी अरण्येश्वरी बंगला बांधून सुखाने राहतो आहे. हे लोकांना यशस्वी आयुष्य वाटत होतं. खरं. आपण आता म्हणजे लेटेस्ट ज्या, आता मी जाहिरातीचं म्हणजे नाव घेत नाही कारण त्यांना ते आपले स्पॉन्सर नाही आहेत, त्यामुळे आपण त्यांची जाहिरात नाही करू शकत. पण कामामध्ये 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत काम सोडून मी प्रमोशनवर दुसरीकडे चाललो आहे, म्हणजे मी किती धडाडीचा आहे ह्याच्या जाहिराती आपण सध्या टीव्हीवर बघतो आहोत. बरोबर. तर आपल्याला कुठलीच गोष्ट पुरेशी वाटत नाहीये. म्हणजे माझ्या आजीची अनेक मुलं गेली, बरोबर, तेव्हा जायची, हे लोक विसरलेत की रुटीनली बायांची 1/3 मुलं मरायची आणि 10-20% बाया बाळंतपणात मरायच्या, हे आपण पूर्ण विसरलो आहोत आता. बरोबर. म्हणजे याचा अर्थ माता मृत्यू ही किरकोळ गोष्ट आहे असतलं नाही, पण इतकी आपण प्रगती केलेली आहे. तर तिला मुलं जिवंत राहणं आणि मुलं पुरेशी मोठी होणं हीच आनंदाची गोष्ट होती. त्यानंतर माझ्या मुलाला वेळच्या वेळी नोकरी मिळाली ही आनंदाची गोष्ट झाली. पण आता माझा मुलगा म्हणजे तो कोण, तो ऋषी सुनक आणि सुंदर पिचाई या लोकांनी इतकी गोची करून ठेवलेली आहे सचिन तेंडुलकर मंडळींनी, की माझ्या मुलांनी जोवर दैदिप्यमान काहीतरी जागतिक लेवलला तो करत नाही, निदान कॉलनी लेवलला तरी करायला सुरुवात करत नाही, तोवर माझ्या मातृत्वाला आणि पितृत्वाला काय अर्थच राहिला नाही. अशा प्रकारच्या ह्याच्यात आपण अडकलोय. तू जो आधीच्या पिढीचा आणि आत्ताच्या पिढीचा फरक म्हणते तो हा आहे. मी याला हाव म्हणणार नाही कारण तो खूप निगेटिव्ह शब्द आहे, पण सतत काहीतरी त्या चढत्या भाजणीने त्या पालकत्वामध्ये घडत राहिलं पाहिजे. आणि ते जर नाही घडलं तर तुमचं काहीतरी चुकतं आहे, तुम्ही कुठेतरी कमी पडता आहात. हा जो एक अत्यंत अमेरिकन विचार आता आपण अंगीकारला आहे आणि तो कुठल्याही भारतीय पद्धतीप्रमाणे आपण इतरांच्या गोष्टी घेतो आणि त्या पूर्णपणे स्वतःच्या करून टाकतो. इराणमध्ये जेवढ्या जिलबे खाल्ल्या जात नसतील तेवढ्या आपण आज इथे खातोय. तुर्कमेनिस्तानमध्ये जेवढी बिर्याणी खाल्ली जात नाही तेवढी भारतात खाल्ली जाते आहे. आणि पोर्तुगीजांनी आणलेला बटाटा हा 300 वर्षामध्ये आम्ही पूर्णपणे आमचा करून टाकलेला आहे. तसं आपण ही जी सततची शर्यत आहे ही पूर्णपणे आपली करून टाकली. अमेरिकेहून ही आपण 50 वर्षापूर्वी आयात केली आणि ही आता पूर्णपणे आपली झाली आहे. ती आता इतकी झाली आहे की अमेरिकन लोक वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला शिकवता आहेत, अशी परिस्थिती झाली आहे. खरं खरं. ह्यालाच जोडून ना तुम्ही आता जे म्हणलात ना की सतत ते प्रूव्ह करणं किंवा अशा पद्धतीने जो विचार खूप केला जातो आणि हे पण की मुलं आता 1 किंवा 2च असतात, तर जे काय सगळे एक्सपेक्टेशन्स आहेत, तर जेव्हा असं अशा ह्याच्यातली आई तिच्याबद्दल एक आता तुम्हाला मला प्रश्न विचार आणि हे ऑब्झर्व केलेलं आहे, बघितलेलं आहे म्हणून हा प्रश्न डोक्यात आला की आजकाल ना आया मदरहूड आउटसोर्स करायला लागल्यात. म्हणजे मूल जन्माला घालायचं
पण मला माझं करिअर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मग 3 महिन्याचं कसं बसं ते 3 महिन्याचं होईपर्यंत थांबणं, मग ते एकतर स्वतःच्या आईवडिलांवर किंवा नवऱ्याच्या आईवडिलांवर किंवा मग एखाद्या डेकेअरमध्ये किंवा मग एखादी नानी अपॉइंट करायची आणि ते पालकत्व आउटसोर्स करायचं. म्हणजे मला जे अपेक्षित आहे ते त्या लोकांनी माझ्यासाठी करावं. मग त्याच्यासाठी अगदी CCTV लावून त्याचं मॉनिटरिंग करणं इथेपर्यंत गोष्टी जात आहेत. तर हे किती योग्य आहे ॲज अ आई, ॲज अ मदरहूड आपण जेव्हा बोलतोय, तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? शिल्पा, याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे मुलाच्या गरजेची अनेक कामं ही आईशिवाय इतर कोणीतरी करणे, हा एक भाग आहे. आणि दुसरा जो भाग तू म्हणते आहे की तो आईने ते विशिष्ट प्रकारे झालं पाहिजे याचा आग्रह, हा दुसरा भाग आहे. आधी पहिल्या भागाकडे बघूया. माझ्या लहानपणी माझी आई हे मला सांगते, मला तर स्वतःला हे अर्थात आठवत नाही कारण मी खूप लहान होतो, की दिवसातनं मी तिच्या हातात 2 तास असायचो. प्रचंड मोठी जॉईंट फॅमिली होती आणि ती घरातली सर्वात धाकटी सून होती आणि तिला तिचं मूल बघायलाच मिळायचं नाही. काका, काकू, थोरली भावंड, घरातली काम करणारी माणसं यांनी बहुतेक मला सांभाळलं होतं की रडायला लागल्यावर जो कोण तेव्हा जवळ असेल तो उचलून घेणार. त्याच्याच्यानी शांत झालं नाही तर ती केस तो काय म्हणतात त्याला एस्कलेट करणार आणि जवळपासच्या दुसऱ्या कुठल्या तरी पोक्त बाईच्या हातात देणार. तिच्या ते लक्षात आलं की अरे नाही ह्याची प्यायची वेळ झाली आहे, तर ती अरे शोधा रे भारती कुठे आहे म्हणून तिला शोधायला जाणार. बरोबर. आणि तिच्या हातामध्ये देणार की बघ हा रडतोय, ह्याचं काहीतरी बघावं लागेल बहुतेक. तर अशा प्रकारे ते एस्केलेट होऊन फार उशिरा आईपर्यंत मूल पोहोचत होतं. आणि आय एम शुअर की छोट्या कुटुंबांमध्ये, मोठ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या सगळ्या माझ्या पिढीच्या लोकांचा हाच अनुभव होता. त्याच्यामुळे आया 24 तास पोराला मांडीवर घेऊन बसल्या होत्या हे मनुष्य जातीच्या इतिहासात कधीही झालेलं नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता ज्या आया आहेत की ज्या 6 महिन्याच्या, 8 महिन्याच्या, 1 वर्षाच्या मुलाला ठेवून कामाला जात आहेत, या काही वेगळं करत नाहीये. त्यांच्याकडे बोटं दाखवणे, त्यांना टोमणे मारणे आणि त्या काहीतरी भयंकर कर्तव्यच्युत झाल्या आहेत अशा थाटात त्यांना उपदेश करणे, हा भंपकपणा आहे. हा खोटारडेपणा आहे, हा नालायकपणा आहे. इतके तीव्र शब्द मी त्याच्यासाठी वापरायला तयार आहे की आईनी 24 तास पोर घेऊन बसणं हे अपेक्षितच नाही. आणि एका विशिष्ट वयानंतर आपण जे बोललो की स्वतःच्या हाताने हे जे उभं केलेली इमारत आहे हे डिस्मॅन्टल सुद्धा करावी लागते. त्याच्यामुळे जेव्हा मूल उभं राहून चालायला लागतं आहे आणि आईच्या दुधाशिवाय इतर अन्नप्राशन करायला सुरुवात करत आहे, तेव्हा ते मूल जगामध्ये ग्रॅज्युअली पाठवून देणं हे आईचं कर्तव्य आहे. हे जर कर्तव्य आईने केलं नाही आणि आई ते मूल कवटाळून बसली तर तिथे प्रॉब्लेम निर्माण होतात त्या मुलाच्या आणि आईच्या व्यक्तिमत्वामध्ये. मूल धरून ठेवणे आणि बरंच आपण पुन्हा दरवेळी आपण जुन्या पिढ्यांच्या आया म्हणून काढतोय. अहो, या आयांना दर 2 वर्षांनी पोरं होत होती. खरं. माझ्या आजीला एकूण 13 बाळांपणं झालेली आहेत तिची. कुठलं तिला ते मूल बघायला वेळ होता. खरं. त्याचं दूध सुटेपर्यंत पुढच्या पोराचा यायचा नंबर लागत होता. आपण कशाबद्दल बोलतो आहे? आणि आयांच्या गळ्यात हा कुठला गिल्ट मारतोय? कुठल्या आईला 9 महिने आणि 1 वर्ष पोराला पाजायला वेळ मिळत होता? आमचं मूल 3 वर्षापर्यंत अंगावर पीत होतं. बरोबर आहे, जी आई पूर्ण वेळ घरामध्ये आहे ती जर अवेलेबल असेल आणि पुढचं मूल आलेलं नसेल तर आधीचं मूल अधूनमधून आईकडे प्यायला जात होतं. याचा अर्थ 3 वर्ष त्याचं पूर्ण न्यूट्रिशन आईचं दूध असूच शकत नाही. बरोबर आहे. तर हे जे आपण सतत काहीतरी भंपकपणा करून पूर्वीचे खोटे पुरावे काढून आधुनिक स्त्रियांकडे सारखी बोटं दाखवतो आहोत, हा नालायकपणा आहे. आता दुसऱ्या भागाकडे येऊया की माझ्या पद्धतीने माझं मूल वाढवलं गेलं पाहिजे. इथे मात्र प्रॉब्लेम आहे. इथे मात्र प्रॉब्लेम आहे. तुम्ही ज्या क्षणी नाळ कापता त्या क्षणी मूल श्वास घेतं. त्याच्या श्वासामध्ये त्याच्या आईचा उच्छ्वास, ते डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरांचा उच्छ्वास, त्यांना मदत करणाऱ्या नर्सचा उच्छ्वास, तिला मदत करणाऱ्या नर्सिंग स्टुडंटचा उच्छ्वास, ते थिएटर सांभाळत असलेल्या त्या मामा आणि मावशीचा उच्छ्वास, जर त्या पोराचा बाप चक्कर न येता तोवर तिथे उभा असेल तर त्याचा उच्छ्वास, या सगळ्यांचा उच्छ्वास तुमच्या पहिल्या श्वासात मिसळलेला आहे.
जन्माला आल्या आल्या जर आईनी पोराच्या नाकाला मास्क लावला आणि याला प्युअर हवा मिळाली पाहिजे म्हणून आग्रह धरला तर हे मूल मोठं होऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे अशा प्रकारे परस्परांवर अवलंबून मोठं होणं हेच माणूसपण आहे. पुन्हा एकदा 100% दोष आयांना देऊन चालणार नाही. कारण असं आहे की पालकत्वाचा परफॉर्मन्स हा मुलाच्या सक्सेसवर मोजला जातोय. मूल जिवंत असणं, ते घरच्यांशी कनेक्टेड असणं आणि रोज संध्याकाळी घरी परत येणं एवढं आता पुरेसं नाहीये. त्याच्यामुळे हे जे परफॉर्मन्स प्रेशर आईवर टाकलेलं आहे, तर तुम्हाला जर परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला ऑथॉरिटी पाहिजे. बरोबर. जर ऑथॉरिटी देणार नसाल आणि परफॉर्मन्स मोजला जात असेल तर त्याला काय अर्थ राहतो? तुम्हाला बजेट लागतं, तुम्हाला वेळ लागतो आणि तुम्हाला ऑथॉरिटी लागते. या 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असल्याशिवाय तुम्ही परफॉर्मन्स करू शकत नाही. हे तर कॉर्पोरेट सत्य आता सगळ्यांना माहिती आहे ना. अगदी. तर आपण त्या आईला बजेट दिलं आहे, आपण तिचा वेळ तिथे बांधून ठेवला आहे, तर तिला ऑथॉरिटी सुद्धा लागणार आहे. मग ती म्हणते की जर हे मूल काय करतं ह्याच्यावर जर माझं मातृत्व सारखं मोजलं जाणार असेल तर हे मूल कशा प्रकारे वाढवलं जात आहे हे सुद्धा मी सांगणार. कारण उद्या जर याला गणितात 10 पैकी 10 मिळाले नाहीत तर ह्याच्या आजी आजोबांकडे कोणी बोट नाही दाखवणार आहे, याच्या डेकेअरकडे कोणी बोट नाही दाखवणार आहे, बोट माझ्याकडे दाखवणार आहे की या आईच्या मुलाला 10 पैकी 9 मिळाले, अशी ही बदनाम माता. त्यामुळे त्या आग्रहाने ती आई हे सगळं करते. तिने हे करायला नाही पाहिजे. तिने ना ती परफॉर्मन्सची जबाबदारी घ्यायला पाहिजे, ना ते मेडल स्वतःच्या गळ्यात बांधायची हौस दाखवली पाहिजे, ना इयत्ता पहिलीमध्ये 10 पैकी 10 मिळवणे ह्याला मेडल म्हटलं पाहिजे. एक्झॅक्टली. हे मेडल नाही, हे लोढणं आहे. हे आपल्या गळ्यात बांधू नये आणि पोराच्या गळ्यात बांधू नये. त्यामुळे हे सर्व वजन डोक्यावरचं स्त्रियांनी उतरून फेकायची गरज आहे. कारण हे खोटं वजन आहे. हे तुम्ही डोक्यावर घेऊन चालवायची काही गरज नाही. त्यांनी तुमचा स्पाईन खराब होणे या पलीकडे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही मिळणार नाहीये. नाही, मला हा तुम्ही सांगितलेला पर्स्पेक्टिव्ह बरोबर वाटला. म्हणजे त्या अँगलने आपण कधी कधी विचार करत नाही की लेबलिंग केलं जात आहे आयांवरती की अरे ही खूप. पण कधी कधी काय होतं की ज्या लोकांवरती जबाबदारी एस्केलेट केलेली असते त्यांना पण मग त्याचा कुठेतरी तो एक बर्डन आल्यासारखं किंवा गिल्ट आल्यासारखं होऊ शकतो. म्हणून मी त्या अँगलने खरं तर तो. कारण ती आई राहिली नाही, ती कोच झाली आहे. IPLची टीम आहे आणि त्याचा तो कोच आहे. तो डोळ्यात तेल घालून प्रत्येक बॉल बघतोय, तो प्रत्येक व्हिडिओ शूटिंग नंतर घेतोय, ते बसून अनालाइज करतोय. त्या बॅटचा अँगल 3 डिग्री होता का 3.5 डिग्री होता याच्यावर तो ठरवतोय. त्याला अख्खी टेक्निकल टीम आहे मदत करायला. आणि एवढं सगळं करून जर त्या वर्षी IPLचं हे मिळालं नाही. विचार करा, चेन्नई सुपर किंग्स, आपण 2025ची आत्ता IPL चालू आहे, चेन्नई सुपर किंग्सच्या कोचला केवढं प्रेशर असेल. हे त्या आयांचं होत आहे. मग त्या जर म्हणत असतील की मला हा खेळाडू नको, तो खेळाडू पाहिजे, हा माझा ऐकत नाही, त्यांनी तितका व्यायाम केला पाहिजे, त्याच्या तिकडून हात हलवून आणा, त्याच्या इकडून पाय हलवून आणा, तर आपण त्या कोचला दोष देणार का? की त्याला जर तो कप आणायची जबाबदारी तुम्ही दिलेली आहे तर तुम्हाला त्याला ती ऑथॉरिटी द्यावी लागणार. ती जबाबदारी जर त्याच्या गळ्यातनं उतरवली आणि सांगितलं की आपल्या सगळ्यांची ही सामुदायिक जबाबदारी आहे, तर तो जास्त प्रेमाने क्रिकेटवर लक्ष देऊ शकेल. बरोबर. म्हणजे जिथे गरज आहे तिथे सोडा आयांनी पण त्या गोष्टी त्यांच्या हातात डेलिगेट करणं रिस्पॉन्सिबिलिटी. तू सेल्फलेस पेरेंटिंग म्हणते, मला वाटतं की निर्लज्ज पेरेंटिंग सुरू करायची गरज आहे. की थोडी ही लाज बाजूला ठेवून प्रेमानी, आनंदानी, मजेनी, म्हणजे पेरेंट्स ऑफ द वर्ल्ड रिलॅक्स असा मोटो ठेवायला पाहिजे त्याचा. हे थोडं निर्लज्ज पेरेंटिंगची आता गरज आहे. येस. यानंतर सर माझ्या डोक्यात एक आता वेगळा प्रश्न येतोय की जसं आत्ता आपण डिस्कस केलं की आईला ती खूप जबाबदारी दिलेली असल्यामुळे तिला तो परफॉर्मन्स प्रेशर येत आहे आणि मग त्यातनं बऱ्याचशा गोष्टी घडतात किंवा अशा सगळ्या. तर हे जे स्ट्रेस आहेत, कारण आता बऱ्याचशा आया ह्या वर्किंग असताना आई पण असं दोन्ही ते डगरींवर घराबाहेर काम करतात. हां, राईट. तर मग हे जे आयांवरती असणारे ताण आहेत ना, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की त्या ताणांचा तिच्या पेरेंटिंगवर कसा इफेक्ट होतो आणि तिच्या मुलांवर सुद्धा त्याचे काही इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स जर आपण असं म्हणू शकलो तर त्याबद्दल थोडेसे तुमचे इन्साइट्स हवे होते मला. सो दुहेरी परिणाम आहे तो. एक म्हणजे घराबाहेर कामासाठी जर जावं लागत असेल किंवा ते अशा प्रकारचं काम आहे, म्हणजे आता बऱ्याचशा लोकांना, आता बऱ्याचशा, पुन्हा हा चुकीचा शब्द आहे, काही लोकांना वर्क फ्रॉम होम
फॅसिलिटी आहे, हो. पण त्यांचा सगळ्यांचा अनुभव असा आहे की उलट त्याच्यामुळे त्रास जास्त वाढतो. बरोबर, म्हणजे नुसतं आई घरात असणं हा भाग पुरेसा नाहीये खरं तर. त्याच्यामुळे ते जे म्हणतात की आम्हाला वेळ खूपसा मिळत नाही, हे तितकं योग्य नाहीये. मोकळा वेळ मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे. की त्यावेळेस जर मूल बाहेर रडत असेल तर तुम्हाला पटकन उठून जाऊन मुलाला घेता येत नसेल, किंवा मूल मध्ये येऊन तुम्हाला काही सांगू शकत नसेल, तर किंवा आता माझा कॉल चालू आहे तर तू ते वाजवायचा खेळ बंद कर, वाला जर कार्यक्रम होत असेल तर याचा अर्थ तुम्ही नाही आहात अवेलेबल. त्या मुलाला मूल म्हणून राहायला परवानगी नाहीये. मुलंच नाही तर आई सुद्धा, म्हणजे आईच नाही तर मूल सुद्धा तो जॉब करताय अशी ती परिस्थिती झालेली आहे. तर हा एक भाग आहे, वेळ आणि ते स्वातंत्र्य असणं हा एक भाग आहे. आणि दुसरं आपण परफॉर्मन्स बद्दल बोललो, तर आता या दोन गोष्टींचं जे कॉम्बिनेशन आहे की मला वेळ कमी आहे, मला अधिकार कमी आहे, पण माझ्यावर परफॉर्मन्स प्रेशर इमेन्स आहे. तर इथे जो काय त्याचा विचका होईल, चिखल होईल, तो होतोय. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी करून घेणे, त्या विशिष्ट पद्धतीने करून घेणे, ह्याची जबाबदारी आयांवर आणि वडिलांवर येऊन पडते. मेनली आयांवर येऊन पडते मुलं लहान असताना. त्यामुळे त्यांची चिडचिड होते. जर आईचा कॉन्फिडन्स चांगला असेल आणि तिला असं वाटत असेल की मी सांगते त्याप्रमाणे केलं तर होऊ शकतं, तर तिची चिडचिड होईल. तिचा जर स्वाभिमान, सेल्फ एस्टीम, स्वत्व जर ते कमी पडत असेल तर ती दुःखी होईल. तिला असं वाटेल की काय कोणाला काही समजतच नाहीये, मी इतके कष्ट करायचा प्रयत्न करते, तुमच्या चांगल्यासाठी मी हे सांगते आहे आणि तुम्हाला त्याची किंमत नाही, नावाची जी एक अनुपमा रॉय का निरुपमा रॉय काय ती स्टोरी आहे ती म्हणजे बसून रडणे बेसिकली नावाचा कार्यक्रम चालू होतो. याच्यात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला जे धोके दिसतात ते असे आहेत की एक म्हणजे आपली आई ही हतबल व्यक्ती आहे आणि आयुष्य एकत्र धरून ठेवायला तिची कमालीची धडपड होतीये आणि ती त्याच्यात सक्सेसफुल होत नाहीये, त्याच्यामुळे ती अपयशी आहे. हे एक चित्र मुलांना सतत दिसत राहतं. नाहीतर ती हुकुमशहा वाटते की ही त्या विशिष्ट पद्धतीनेच गोष्टी करून घ्यायचा प्रयत्न करते आणि आम्हाला त्रास देते. सर्व आयांना याची जाणीव असते, त्यांना या दोन्ही कॅटेगरीत पडायचं नसतं. त्याच्यामुळे ते त्याच्यावर साखर पेरणी करायचा प्रयत्न करतात आणि मग डेस्परेटली त्या मुलांशी प्रेमाने वागत राहणे, नवीन भाषेमध्ये आपण आधुनिक पालक आहोत हे दाखवण्यासाठी सतत त्यांच्याशी खूप बोलत राहणे, सगळं सगळं सांगायचं नावाचा जो एक मूर्खपणा चालू असतो की तू मला सगळं सगळं सांगायचं, मी तुला सगळं सगळं सांगायचं, की जी मनुष्य जातीच्या इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट आहे ते आता आम्ही आमच्या 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये करायचा प्रयत्न करतो आहोत आणि ह्याला चांगलं पालकत्व म्हणणं. तर हा जो सर्व गोंधळ चालू आहे त्याच्यात आयांची भावनिक ओढाताण तर होतेच आहे, पण त्यांची सामाजिक किंमत कमी होतीये. त्या आईची किंमत राहत नाहीये आणि त्या स्वतःच्या हाताने ही किंमत कमी करून घेत आहे. आणि एकदा ही उतरती भाजणी चालू झाली की पोरं तर ते घाईघाईने ढकलतातच खाली. त्याच्यामुळे 12-13 वर्षाच्या पोरीनी आईला उद्धटासारखं बोलणं, तुला काही फार अक्कल नाही, तू आमचा ऐक, अशा थाटातली वाक्य ऐकायला मिळणं, घरोघरी मुलांनी आई वडिलांवर हात टाकणे, हा प्रकार खूप वाढताना दिसतोय. आपण आई वडिलांनी पोरांना मारू नये नावाचं गणित जस्ट कुठे जमवतो आहोत, तेवढ्यात आई वडिलांनी पोरांच्या हातून मार खायला सुरुवात केली. चाइल्ड ऑन पेरेंट व्हायलन्स हा न बोलला जाणारा पण प्रचंड मोठा प्रकार प्रत्येक घरामध्ये घडतोय. मग तो शाब्दिक असेल, तो वर्तणुकीतला असेल किंवा तो ऍक्च्युअल शारीरिक असेल, पण अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागल्यात. तर मला असं वाटतं की कामाचं प्रेशर आणि आई म्हणून परफॉर्मन्स प्रेशर ह्याच्यात त्या आईकडनं जे काय वागलं जातंय, मला स्वतःला हे असा पॅसिव्ह व्हॉइस वापरायला आवडत नाही, कारण त्यामध्ये स्वतःची जबाबदारी झटकली जाते. बरोबर. तर पण या बाबतीत खरंच तो पॅसिव्ह व्हॉइस आहे, कारण त्यांच्या हातात राहिलंच नाही फारसं काही, आणि त्यात जी किंमत कमी झाली आणि मानहानी होतीये, हा माझ्या दृष्टीने सर्वात काळजीचा भाग आहे. की आईला किंमत राहिलेली नाही, आईच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, आई या व्यक्तीला किंमत राहिलेली नाही आणि आई या रोलला किंमत राहिलेली नाही. त्याच्यावर रील्स केले जातात, त्याच्यावर मेकअप केला जातो, त्याच्यावर डान्स केले जातात, पण ऍक्च्युअली त्याच्यामधला गाभा हा पूर्णपणे सुकत चाललाय असं मला वाटतं. खरं आहे सर. म्हणजे
आपण पहिला प्रश्न त्या मुलाच्या नात्यातल्या गाभा ह्याच्यावर बोललो आणि आता आपण या स्टेजपर्यंत तो विषय आलेला आहे की खरंच त्या नात्याचा गाभा हल्लाय की काय. मंदिर एकदम चकाचक आहे, हो, आतमध्ये देवता नाही. खरं. पण जसं मी आता हा जो प्रश्न आपण बोलत होतो तर त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की त्या ताणातनं ज्या रिॲक्शन्स येतात ना, म्हणजे रिॲक्शन येतात त्या असं नाही आहे की कळत न कळत येतात, असं काही पर्पजली कुणी आई असं करत आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण मग मुलांवरती त्याचा काय म्हणजे इफेक्ट्स काय होऊ शकतात, म्हणजे जसं मुलं सैरभैर होतात. कारण एका ठराविक वयापर्यंत आपण असं उदाहरण घेऊया की ती वेल आहे, तिला कुठला तरी आधार लागतो वर जायला. आणि ती एका ठराविक वयाची झाली की ते खोड लाकडाचं बनायला सुरुवात होतं, ते स्वतःहून उभे राहू शकते. पण तोवर जर हा आधार मुलांना मिळत नसेल तर मुलं सैरभैर होतात. मग ती त्यांना जी सापडेल ती रोल मॉडेल्स पकडतात. आई वडिलांचं हे एक नेहमी म्हणणं असतं की मुलं आमचं ऐकत नाहीत पण त्या टीव्हीवरच्या माणसाचं ऐकतात, युट्यूबवरच्या माणसाचं ऐकतात. याचं कारण असं आहे की मुलांना तिथे तो खंबीरपणा दिसतोय, तेवढा एकच आस्पेक्ट त्यांना त्या स्क्रीनवर दिसतोय की अख्खी व्यक्ती तिच्या अख्ख्या आयुष्यात कशी आहे ह्याच्याशी काही त्यांना घेणं देणं नाहीये. त्यांना जो दिसतो आहे तो भक्कम आस्पेक्ट वाटतोय आणि त्याच्याकडे ते अट्रॅक्ट होतात. हे चुकीचंच आहे. पण मुलांना ते भक्कम दिसत आहेत आणि तिथे ते अट्रॅक्ट होत आहेत आणि ते आई वडिलांच्या ऐवजी बाकीचे रोल मॉडेल शोधत फिरतायत. हा जो मुलांवरचा परिणाम आहे हा सर्वात घातक आहे. कारण प्रत्यक्ष हाडामासाची व्यक्ती त्यांच्या समोर जी आहे त्याबद्दल त्यांना काही वाटत नाहीये आणि ते अशा दिखाऊपणाच्या मागे लागतात. मग ते अख्खा आयुष्यभरच हा दिखाऊपणा शोधत फिरणार आहेत का आणि तशा प्रकारे दिखाऊच होत जाणार आहेत का आणि लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब याच्यातच त्यांचं अख्खं आयुष्य निघून जाणार आहे का. ही जी काळजी आहे ती महत्वाची असं मला वाटतं की मुलांच्या व्यक्तिमत्वावर ठाम पालक आणि पालकांचं रोल मॉडेल नसल्याचा एक कमतरता त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये निर्माण होते आणि हा वीकनेस घेऊन ते व्यक्तिमत्व डेव्हलप होतं आणि मग ते पटकन वागतन मोडतन भलत्या दिशेला जातं. बरोबर. मला असं वाटतं म्हणजे सर थोडंसं प्रत्येकच आईनी, म्हणजे आता आज आपण सगळं मदरहूड रिलेटेड बोलतोय म्हणून, पण कुठलाही म्हणजे पालक या व्यक्तीनी त्यासाठी थोडंसं स्वतःवर पण काम करणं, आपले बिलीफ्स चेक करणं किंवा आपण हे का करतोय किंवा आपल्याला हे का करायचंय आणि करायचं का आणि काय आउटकम अपेक्षित आहे. तर त्याच संदर्भात पुढचा प्रश्न असा अपेक्षांच्या बाबतीत मला आला डोक्यात की किती आपण म्हटलं की नाही आपण नाही जास्ती एक्सपेक्टेशन नाही ठेवायचं, तुम्ही म्हणला तसं की हात सोडायचा आहे नंतर किंवा पुन्हा ते ग्राउंड रिकामं करायचं आहे, पण तरी आई म्हणून काही अपेक्षा मुलांकडनं असतातच, प्रत्येकच आईच्या असतात. तर त्या अपेक्षांकडे कशा अप्रोचनी बघितलं पाहिजे प्रत्येक आईनी असं वाटतं विचारायचं. अपेक्षा ठेवणं, मुलांकडून अपेक्षा असणं हा आईवडिलांचा नुसता हक्क नाहीये, ती त्यांची जबाबदारी आहे. कारण पुन्हा एकदा चाइल्ड सायकोलॉजीचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास न केलेल्या व्यक्ती ज्या सध्या एक्सपर्ट म्हणून वावरता आहेत की तुम्ही मुलांकडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नका, हा तद्दन मूर्खपणा आहे. असं कुठेही चाइल्ड सायकोलॉजीत लिहिलेलं नाहीये. चाइल्ड सायकोलॉजीत काय लिहिलंय की तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं मोडत नाही येत नाही. बघा म्हणजे अपेक्षा वास्तव किती आहेत आणि अवास्तव किती आहेत. मुलाला 500 किलो उचलायला लावू नका, पण 15 किलो उचलून त्यांनी व्यायाम करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तो स्नायू तयार नाही होणार आहे. हा त्यातला भाग आहे. आणि सर्वात महत्वाचा भाग अपेक्षा कशाची ठेवतो आहोत. पुन्हा एकदा तुम्ही जर अपेक्षा आउटकमची 10 पैकी 10ची जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल तर ही अपेक्षा चूक आहे. तू शाळेतून आल्यावर रोजच्या रोज होमवर्क संपवला पाहिजे आणि तासभर स्वतःचा अभ्यास केला पाहिजे, ही अपेक्षा गरजेची आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जसं आईला परफॉर्मन्स प्रेशर आहे तसं परफॉर्मन्स प्रेशर मुलांना न ठेवता त्यांना प्रोसेसचं प्रेशर ठेवणं गरजेचं आहे की तो रोज शाळेचा तुझा होमवर्क रोजच्या रोज संपलाच पाहिजे. तिथे बॅकलॉग नाही चालणार आहे. तासभर अभ्यास हा झाला पाहिजे, 2 तास खेळ हा झाला पाहिजे. परीक्षेच्या आदल्या दिवशी ही रिव्हिजन पूर्ण झाली पाहिजे, छोटा अभ्यासक्रम असेल तर. हा आग्रह धरणं गरजेचं आहे. मग त्याचा आउटपुट जो एकीकडे भगवान श्रीकृष्ण, भगवद्गीता, हिंदू धर्म म्हणून नाचायचं आणि त्यातला सर्वात महत्वाचा जो कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं.
ही चाइल्ड सायकोलॉजी कुठे नेऊन सोडली आहे की कर्मही करायचं नाही, फळाकडेही लक्ष द्यायचं नाही आणि फळाला काही अर्थ नाही असं म्हणून कर्माच्याही नावाने विध्वंस करायचा. हा असं कुठेही भगवद्गीतेत सांगितलं नाहीये की कर्म करत राहा, फलाची अपेक्षा बाळगू नका, पण फळामध्ये अर्थ नाही असा विचार करून कर्मातूनही स्वतःला मुक्तता घेऊ नका. कर्म करणं गरजेचं आहे, ते तुझं कर्तव्य आहे, तो तुझा अधिकार आहे आणि तो पार पाडलाच पाहिजेस. आणि त्याच्यासाठी तुला जी काय मदत लागेल ती मी करेल. मग जर तुला एकट्याला तासभर अभ्यास करता येत नाही तर तुझ्या शेजारी बसायची गरज आहे का? तर ठीक आहे, मी माझं काम घेऊन तुझ्या शेजारी इथे बसते, मी माझं करते, तू तुझं कर. हा सपोर्ट मुलांना गरजेचा आहे. तर ते करणं गरजेचं आहे. जे प्रेशर आहे ते प्रोसेसचं प्रेशर आहे, आउटकमचं प्रेशर नाहीये. हा भाग जर माझ्या मते आयांनी लक्षात घेतला तर त्यांची खूप ओढाताण, कुतरओढच म्हणायला पाहिजे, ती कमी होईल. राईट. म्हणजे रास्त अपेक्षा ठेवणं काहीच त्याच्यामध्ये हरकत नाहीये. ऍब्सोल्युटली. मी जर 8 तासांनी काम करून येते आहे, त्याच्यानंतर तासाभराचा प्रवास करून घरी पोहोचते आहे, तर मी घरामध्ये आल्यावर आणि मी खुर्चीत बसल्यावर तू मला पाण्याचा 1 ग्लास आणून देणं अपेक्षित आहे. ही तुझी जबाबदारी आहे मूल म्हणून. आणि हे तू 5 वर्षाचं मूल असलं तरी तू करायला पाहिजे की आई तुझा दिवस कसा झाला आणि बाळा तुझा दिवस कसा झाला हे आपण दोघांनी बसून 5 मिनिट बोलणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न कशासाठी विचारला जर की उगाच तुम्ही म्हणलं तसं की ती आईची कशी जी प्रतिमा बनलेली आहे ना की तिने नेहमी देणारीच असावं किंवा तिने निरपेक्षपणेच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा तिने सतत दिलंच पाहिजे, ह्याच्यातनं कुठनं तरी त्या आईला जो तुम्ही मगाशी आपण जसं म्हणलं जो प्रेशर येत आहे, ते जे ताण येत आहेत, तर ते थोडे कमी व्हावेत आणि तिचा स्वतःचा आईपणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. तर मला असं वाटतं की आता शेवटाकडे आपण आलेलो आहोत. एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की मदर्स डेच्या निमित्ताने आपण हा एपिसोड रिलीज करणार आहोत, तर आपलं जे आपल्या मुलाबरोबरचं नातं आहे किंवा स्वतःशी आई म्हणून असलेलं जे नातं ती व्यक्ती त्याच्यातनं जातीये, ते छान होण्यासाठी, तो बॉन्ड आणि ते मदरहूड चेरिश करण्यासाठी जर तुम्हाला काही मेसेज आज त्या निमित्ताने द्यायचा असेल आपल्या या पॉडकास्टच्या निमित्ताने, तर तुम्ही त्या सगळ्या तमाम आयांना काय सांगाल? त्यातला पहिला भाग थोडा अनपॉप्युलर असणार आहे आणि बऱ्याच लोकांना तो आवडणार नाहीये, पण आपण पुन्हा हम सायन्स की तरफ से है, त्यामुळे खरं बोलणं भाग आहे तिथे. राईट. एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा डे करावा लागतो ना, तेव्हा ह्याचा अर्थ आपल्या मनात त्या गोष्टीची फारशी किंमत राहिलेली नाहीये आणि त्याची काहीतरी आठवण करून द्यायची गरज आहे. जसा स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागतो, कारण रोजचा अनुभव असा आहे की आपण काही फारसे स्वतंत्र नाही आहोत. तर आय थिंक मदर्स डे हे सुद्धा त्याच प्रकारे जात आहे. तर ठीक आहे, साजरा करूया, कारण आम्हाला आमच्या आयांबद्दल प्रेम आहे आणि आम्ही इथे जे आहोत त्यातला खूप मोठा भाग हा आयांमुळे आहे. ऑल राईट. सो लेट्स क्लॅप फॉर दॅट. पण हे इतकं आयांनी डोक्यावर घ्यायची खरंच गरज नाहीये. त्याच्यामुळे थोडी डोक्यावरची कळशी उतरून खाली ठेवा, निदान कमरेवर तरी घ्या. तुमच्या बरोबरचे, तुमच्या कुटुंबातले जे 4 लोक आहेत त्यांनाही ती थोडी कॅरी करू द्या. आणि तुम्हाला मुलं आहेत, तुमची मुलं आणि तुम्ही एकाच घरात वाढता आहात, कारण जशी मुलं वाढतायत तशा आपणही वाढतो आहोत आणि आपण अजूनही एकमेकांशी बोलतो आहोत, एकमेकांच्या शेजारी बसून TV बघतो आहोत, एका ताटात जेवतो आहोत. ह्याचा आनंद हा पुरेसा आहे हे कुठेतरी स्वतःला वारंवार सांगा. खरं की मदर्स डेला जर मुलांनी तुम्हाला कार्ड्स करून दिली नाहीत तर तुमचं मातृत्व फोल होत नाही. खरं. तुमची मुलं जेव्हा कुशीत येऊन झोपतात आणि कुठेतरी दुखलं की आई ग म्हणतात, तिथे तुमचं मातृत्व सफल झालेलं आहे. त्याचे कार्ड मुलांनी तुम्हाला बळजबरीने देणे आणि त्याचे तुम्ही फोटो काढून लगेच इंस्टाग्रामवर टाकणे आणि मदर्स लव्ह हॅशटॅग करणे, ह्याच्यात मातृत्व नाहीये. हे सगळं नव्हतं तेव्हाही आया होत्या, हे सगळं संपेल आणि नवीन काहीतरी येईल तेव्हाही आया असणार आहेत. आयांशिवाय माणसाचं जग चालू शकत नाही, ह्याचा कॉन्फिडन्स आयांना वाटणं गरजेचं आहे. येस, फारच छान सर. हा एपिसोड
च्या म्हणजे ही थीम ठेवण्याच्या मागे हाच एक हेतू होता की मातृत्व ही जी संकल्पना आहे त्याच्याकडे बघण्याचा आईचाच दृष्टिकोन आणि तिच्या अनुषंगाने येणारे जे काही प्रश्न आपण आत्ता घेतले त्याच्यामध्ये, तर त्याच्यातनं त्यांना काहीतरी चांगले इन्साइट्स मिळावे. आणि मला असं वाटतं की सेल्फलेस पेरेंटिंगचा हा पहिला व्हिडिओ पॉडकास्ट आपण जो केलेला आहे तो खूप त्या अर्थाने खूप मला असं वाटतं मदतगार ठरू शकतो सगळ्या आयांसाठी. तर सेल्फलेस पेरेंटिंगच्या यूट्यूबचा चॅनल जो आता आहे तर त्याला सगळ्यांना अशी विनंती आहे की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हा आमचा पहिला एपिसोड आहे तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि या नोटवरती हा एपिसोड आपण वाइंड अप करूयात. आणि तुम्ही जे काही सगळे इन्साइट्स दिलेत ॲज युजल खूपच छान होते. आणि माझ्या या पहिल्या प्रयत्नासाठी तुम्ही मला इथे येऊन साथ दिली त्याबद्दल खूप थँक्यू सर. ऑल द बेस्ट शिल्पा. थँक्यू.